दारा पुत्र वित्तने कामा निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती संगती प्रेमळाची होनिया वेडा भवता भवता करीन सांगता काज त्याचे मनमत मने देव प्रेमाचा भुकेला मनमत मने देव प्रेमाचा भुकेला अनेक कोणाला ना डोपेची निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम शिवार दारा पुत्र वित्तने कामा निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय दयादि सदा शिवा परब्रह्मा दिव्यानंद वैभवा नमो तुझ देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जयची अनुग्रहे वेदा परशिव परब्रह्मा वेरवे तुझा महिमा साकार होऊन आम्हा पूर्वीसी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आदि नमो शिवगान जे कामर सर्वाहून याच प्रेमी शरणमी अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः शिवाय
शिवभूमी केसराळी येथे चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान परमेश्वराच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात करू शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रथम गणांना साष्टांग दंडवत करू व तसेच ज्यांनी क्रांती घडून आणली असे महाक्रांतिकारी जगज्योती महात्मा बसवेश्वर व 16व्या शतकात ज्यांनी निद्रा अवस्थेत असलेला शिवभक्तांना जाग करण्याचं काम केलं ते म्हणजे श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही चरणी आनंद कोटी प्रणिपात करून व तसेच 16व्या शतकाच्या 400 वर्षानंतर आपल्यामध्ये देवासारखेच एक माऊली जन्माला आले ते म्हणजे राष्ट्रसंत गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून कसे भगवा या शब्दामध्ये माझ्या राष्ट्रसंतांचे चरित्र आहे. भ म्हणजे बहिरहित बरं का. राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये अनेक विघ्न आले, अनेक संकट आले, पण ते त्यांना घाबरले नाहीत. त्यांचा तर सामना केलाच, पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे संकटे आले ते सुद्धा ते विघ्नहर्ता बनून विघ्न आपले ते हरण करून घेतले बरं का. एवढंच नाही, ग म्हणजे गर्वरहित. आप्पाकडं पैसा नव्हता अशातली काही बाब नाही, पण आप्पाला गर्व नव्हतं. आपल्यापाशी थोडा पैसा आला आपल्याला वाटतं माझ्या एवढं कुणीच नाही, पण तसं नव्हते. आप्पाचं वागणं हे खूप चांगलं होतं. ते एका प्रकारचे देवच होते बरं का. आणि वा म्हणजे वासना रहित. त्यांच्याकडं छोटीशी मुलगी जाऊ न वय वृद्ध माय जाऊ तिला माय म्हणून बोलायचे एवढी ताकद माझ्या राष्ट्रसंतांमध्ये होती. म्हणून त्यांच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. आणि या महिन्यात त्यांचं काय कोण सांगल मला काय माहित नाही. जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण अहमदपूरला जाऊन त्यांचे दर्शन घेतले पाहिजे हीच माझी विनंती आहे बरं का. कारण एवढा आपल्याला वाट दाखवली. आज जर राष्ट्रसंत माऊली नसते तर आज अखंड शिवनाम सप्ताह काय आहे, परमरहस्य ग्रंथ काय आहे, कीर्तन काय आहे, भजन काय आहे हे कुणालाच कळलं नसतं. त्यांनी गावोगावी जाऊन अखंड शिवनाम सप्ताह आयोजन केलं बरं का. लिंग काय आहे हे आपल्याला दाखवून दिलं, शिवदीक्षा काय आहे हे आपल्याला दाखवून दिलं. पण त्या राष्ट्रसंतांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सुद्धा तिथं जरी नाही झालं, तिथं जरी जाणं नाही झालं तर निदान इथं तरी आपण त्यांचं नाव घेतलं पाहिजे हीच माझी विनंती आहे. अहो ज्यांनी आपल्याकरिता 104 वर्ष कष्ट केले ते म्हणजे राष्ट्रसंत माऊली यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करते. व तसेच माझे गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, माझे कुलगुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमनूरकर यांच्याही अनंत कोटी प्रणिपात करून व तसेच पवित्र अशा पावन भारत मातेला वंदन करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी, ज्येष्ठ शिवकीर्तनकार, शिवकथाकार तसेच गायनाचार्य संप्रदायातील सुप्रसिद्ध नामवंत गायक स्वर शिरोमणी असे असणारे आमचे बाबू काका व गंगाधर काका, असं वाटतं आपलं कीर्तन थांबावं, त्यांचं गायन सुरू ठेवावं, पण मला इथं बोलवले कीर्तन करण्यासाठी बरं का. पण कीर्तन करावं लागतं. शिवार सुंदर अशी गायनाची साथ देणारे आमचे कपिल दादा व तसेच आमचे कटके ताता व तसेच कटके बाबा व तसेच नाव काय काका अशोक काका यांच्याही चरणी नतमस्तक होते. व तसेच आमचे अशोक बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होते. व तसेच ज्याचे साऊंड सिस्टम आहे सुंदर अशी, व तसेच मर्दंगाचार्य आमचे प्रल्हाद काका व तसेच आमचे संतोष दादा यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून पेटीवादक आमचे यादू काका यांच्याही चरणी नतमस्तक होऊन व तसेच मला इथं आमंत्रित केलेले सर्व कार्यकर्ते मंडळी व तुम्ही समस्त गावकरी मंडळी म्हणणं इथं सेवा दिली म्हणून तुम्हाला धन्यवाद देते. खरंच माझं काहीतरी भाग्य आहे, इथं आल्यामुळं मला सेवाही मिळाली आणि तुम्हा
सर्व संत सज्जन माईबाबांचं दर्शनही घडून आलं, म्हणून धन्यवाद देते. खूप सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, यांनाही धन्यवाद देते. व तसेच विनेकरी व तसेच आमचे चौदार मामा यांच्याही चरणी नतमस्तक होते. व कीर्तनाला आरंभ. तुझे नाम रे घेऊने, तुझे नाम रे करते. आपण पुढे एकदा व तसेच सुंदर अशी आपली कीर्तन सेवा हे जगभर पोहोचण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे YouTube चॅनल, यांनाही धन्यवाद देते. आपण पुन्हा एकदा भगवान परमेश्वराचं नाम स्मरण करून आपण आपले कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू. शिवाहार सेवेसाठी निवडलेला अभंग हा मनमत माऊलीचे. बघा, आज जर का मनमत माऊली नसते तर आपला संप्रदाय हा उभाच राहिला नसता. कारण पाया जर कोण असेल तर ते म्हणजे श्री संत शिरोमणी मनमत माऊली. श्री संत शिरोमणी ही पदवी कुणी दिली हो मनमत माऊलींना? पंढरपुराच्या साऱ्या संतांनी शिवतत्वाचा महिमा ऐकून दिली पदवी संत शिरोमणी. पंढरपुरातल्या संतांनी त्यांच्या मुखातून शिवतत्वाचा महिमा ऐकून त्यांना पदवी दिली संत शिरोमणी. कारण त्यांना वाटलं या पदवीच्या योग्य जर कोणी असेल तर ते म्हणजे मनमत माऊली, म्हणून त्यांना पदवी दिली. ते आपल्या संप्रदायाचे पाया आहेत. आणि कळस जर का कोण असेल तर ते म्हणजे लक्ष्मण महाराज आहेत. आपण मनमत माऊलीचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून ते आपल्याला उपदेश करतात. उपदेश करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, उपदेश कुणी करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उपदेश कुणाला करावा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, उपदेश कशाचा करावा. बरं का, पहिल्या गोष्टीकडे आपण वळू. उपदेश कुणी करावा. उपदेश करत असताना उपदेश उपदेश करण्याची पात्रता असली पाहिजे. पात्रताच जर असली नाही तर आपल्याकडे एक म्हण आहे पहा, लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडे पाषाण. म्हणून उपदेश करत असताना पात्रता महत्वाची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कुणाला करावा. उपदेश करत असताना उपदेश अशा व्यक्तीला करावा की त्याची ऐकण्याची योग्यता असावी, नाहीतर नळी फुंकली सोनारे. राष्ट्रसंतांनी
या सप्ताहाचं आयोजन केलं कोणत्या हेतूनं? तुमच्या आमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडल या हेतूनं आपण अखंड शिवनाम सप्ताह करतो. मग झालं का परिवर्तन? कितवा वर्ष चालू आहे सप्त्याचा? तिसरा. बरं मग 3 तरी व्यक्ती घडले का या सप्त्यातून? तुम्ही म्हणाल बाई हे तुझं काम आहे, आमचं काम नाही. पण सप्ताह आहे आपल्या कल्याणाकरिता. मग या सप्ताहातून या कीर्तनातून काहीतरी आपण घेऊन गेलं पाहिजे. नाहीतर नळी पुंकली सोनारे काही उपयोग होणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कशाचा करावा? ज्या उपदेश केल्या योगानं उपदेश करणाऱ्याचं कल्याण व्हावं, उपदेश ऐकणाऱ्याचं कल्याण व्हावं. नवे नवे या जीवाचा शिव व्हावा या गोष्टीचा आपण उपदेश केला पाहिजे. कुणी करत नाही, मात्र एक जण करतात, ते म्हणजे संत. संतांना आपण संप्रदायाचा पाया मानतो. ज्या संतांनी शब्दाच्या बळावर भगवंताला जागृत केलं, बसवलिंग माऊली म्हणतात. बसवलिंग म्हणे ब्रह्मजे निर्गुण. बसवलिंग माऊली मन्मथ माऊलीचा अधिकार सांगत असताना तुम्हाला आम्हाला सांगतात, म्हणतात बाबा काय अधिकार आहे मन्मथ माऊलीचा? एवढा अधिकार की निर्गुण असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला सगुण स्वरूपात आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे मन्मथ माऊलीने केलं. कारण त्यांना अधिकार प्राप्त होता. आणि त्याच अधिकारवाणीने संत सांगतात, म्हणतात बाबा हा जन्म काही आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. अनेक कष्ट, अनेक सयास, अनेक अट्ठास, अनेक पुण्य कर्म केल्यानंतर आपल्याला हा जन्म प्राप्त झालेले. मग याला गमवायचं नाही तर याचं काहीतरी कल्याण करायचे. कल्याण केलं तरच या मिळालेल्या जन्माचं सार्थक आहे, नाही तर नाही. जन्म मिळतो केव्हा मिळतो? पाप पुण्य होता समस्थिती. पापाची आणि पुण्याची स्थिती समान झाल्यानंतर हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो, जो तुम्हाला मला प्राप्त झालेले. मग याचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे. कारण जन्म हा अखेरचा, पुन्हा पुन्हा मिळणार नाही, एकदाच आहे. आणि ह्या जन्मामध्ये जर आपण मोक्षाची प्राप्ती करू शकला नाही तर पुन्हा त्या 84 लक्षाच्या फेऱ्यात आपल्याला अडकायचंच आहे. त्यातून मुक्त होण्याचा केवळ हा मार्ग आहे. आणि ह्या मार्गाने चालून आपल्याला मुक्तीची प्राप्ती करायची, मोक्षाची प्राप्ती करायची. आणि त्याच करिता मिळालेला हा मनुष्य जन्म. शिवार आपल्याला हा जन्म मिळाला, पण कळाला का? कळाला नाही. जर कळाला असता तर आज प्रत्येक माणूस नामचिंतन केलं असतं. पण आपल्याला काही कळालं नाही. आपल्याला हा जन्म मिळाला, हा जन्म अलौकिक श्रेष्ठ महालाभ असा जन्म आपल्याला प्राप्त झालेले बरं का. हा जन्म कसे अत्यंत महालाभ असा जन्म आपल्याला प्राप्त झालेले. हा जन्म मिळाला, पण या जन्मामध्ये कोणता
बेहलाव नरदेह येसा लाभला तो कैसा गमाविता. अरब्य असा जन्म आपल्याला प्राप्त झालेले महालाभय जन्म. मग हा जन्म न गमविता याचं सार्थक करायचं. आणि सार्थक जर करायचं असेल तर एकमेव साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. नामचिंतन करा आणि तेही अंतःकरणात अत्यंत दृढ प्रेम ठेवून करा. नाही तर त्या नामचिंतनात काही चव, तुम्ही साधी चाल म्हणा पण त्याच्यात गोडवा पाहिजे बरं का. जसे आपले गायनाचार्य बरं का, साधं पिठलं भाकरी करा पण अंतःकरणापासून करा. पंचपक्वानाचं जेवण केलं पण त्याला चव नाही, ह्याच्यात काही मिळत नाही बरं का. पण अंतःकरणापासून करायचं. भक्ती ही मनापासून करायची. शरीराच्या प्रत्येक इंद्रियापासून आपण भक्ती केली पाहिजे. नक्की आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण वरवर भक्ती करून कुणाचंही सार्थक झालं नाही. आपण म्हणतो नामचिंतनाच्या जोरावर संतांनी भगवंताला जागृत केलं, मग आपल्याला का करता येत नाही? कारण आपली भक्ती ही दृढ नाही. भक्ती ही दृढ असावी लागते, तरच देवाला प्रसन्न करता येतं. आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारा देव जर कोणता असेल तर भोळा शंकर. ह्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला देवाला जाग करायचं बरं का. आणि केवळ भक्तीमध्ये नुसतं आपलं नामचिंतनच महत्वाचं नाही, तर भक्ती भाव श्रद्धा सुद्धा पाहिजे. आणि त्या नामचिंतनामध्ये आपलं मन पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद्याचं लग्न आहे, मंगल कार्यालय चांगलं असलं तरी लग्न लागतं, नसलं तरी बोला महिला मंडळ लागतं का नाही माय? बघा, सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे बरं का. तुम्ही जर प्रतिसाद दिला तरच आपलं कीर्तन चांगलं होईल, नाही तर काही शक्यता नाही. म्हणून सर्वांनी बोलायचं. तू म्हणाल आता कशी बोलू इथं? जसं तुम्ही घरी मालकाला बोलता ना तशीच इथं बोलायचं. तुम्ही म्हणाल बाई त्याचा तर आवाज आहे का मिनिटात दाबते, इथं कसं बोलू? तसंच बोल हा. कसे लग्नामध्ये मंगल कार्यालय चांगलं असलं तरी लग्न लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेवाचे आई वडील नवरीचे आई वडील असलं तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये जेवायला असलं तरी लागतं. तुम्ही म्हणाल आम्हाला चालत नाही, पण लग्न लागतं बरं का. लग्नामध्ये नवरदेवाचा करवला नवरीची करवली असलं तरी लग्न लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये बँड असला तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेव असला तरी लागतं, नसलं तरी काही जण लागतं म्हणजे बरं का. अहो ज्या पद्धतीने या लग्नामध्ये नवरी नवरदेव महत्वाचे आहेत, त्याच पद्धतीने या परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं जर काय असेल तर ते आपलं मन आहे. मग आपण मन लावून अंतःकरणापासून आपण भक्ती केली पाहिजे. नक्की आपल्या भक्तीला भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कसे हा जन्म मिळाला पण या जन्मामध्ये कोणता मार्ग चांगला आहे, कोणता मार्ग सुविस्तर आहे आणि कोणत्या मार्गाचा त्याग करावा हे मात्र आपल्याला कळालं नाही. आणि आपल्याला कळून देण्यासाठी संत सांगतात, मनमत माऊली सांगतात, मार्ग निका मनमत मारी तसे मनमत मारी तसे हाका. नका जाऊ आडवाटे खोटे सर्व उपाय, आडमार्गाने जायचं नाही दुप्पट मार्गाने निघा. निश्चित गंतव्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच मार्ग कुणी दाखवला? मनमत माऊलींनी. निकाय म्हणले महाराज, निकदूध असतं माहितीये का? निकदूध
अहो निकदूध म्हणजे ज्या दुधात पाण्याचा एकही अंश नाही ते म्हणजे निकदूध. तेवढा पवित्र श्रेष्ठ हा परमार्थ आहे. मग ह्याच्यात कशाची भेसळ नाही. या मार्गाने आपल्याला चालायचंय आणि या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीचं जीवाचं काय होईल कसं होईल अभंगाचं पहिलं जन्म आलिया तू करी वासोहित, जन्म आलिया तू करी वासोहित, जन्म आलिया तू करी वासोहित. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात म्हणतात बाबा जन्म मिळाला. जन्म मिळाला म्हणजे काय झालं तर भगवंताच्या दिशेने जाण्याचा एक पाऊल पुढे झाला. जन्म मिळाला म्हणजे काय झालं तर मोक्षाच्या मार्गाने जाण्याचा एक पाऊल पुढे झाला. मग काय करायचं या जन्माचं करीबा स्वहित. स्वहित साधायला सांगतात. स्वहित म्हणजे काय? स्वतःचं हित म्हणजे स्वहित. स्वतःचं हित म्हणजे काय? हित म्हणजे काय? महिला मंडळ आपलं हित कसं असतं माय? एखाद्या चहा जर माशी पडली तर आपण कशाला फेकतो? चहाला फेकतो. आणि तीच माशी जर तुपात पडली तर आपण कशाला फेकतो? माशीला फेकतो. का फेकतो? चहा 5 रुपयाचे फेकायला परवडते, तूप 1000 रुपयाचे माशीला फेकायला परवडते. आणि नुसतं फेकत नाही, हातावर घेतात. घरातले मोठे माणसं सांगतात पाणी मार पाणी मार. जागेवर फिल्टर करायची सुद्धा गरज नाही. खरंच तुपाची एवढी वानवे की भांड्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. भाजीतला चमचा वेगळा आणि तुपातला चमचा वेगळा. पण गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. कसे जी कुठेतरी खोल आहे ते भाजीतला चमचा, आणि जे कुठंच खोल नाही ते मात्र तुपातला चमचा. कसे चमचाचा एक दुर्गुण आहे. चमचा ज्याही भांड्यात जातो त्याला रिकामा करून येतो. मग ज्याला मोठं व्हायचे ते नेता असो ना कोणता महाराज असो, चमच्यापासून सावध राहायचं. शिवार म्हणून चमचेगिरी करायची नाही. खरंच तुपाची एवढी वानवे. एका गावात गेलो, असंच जेवण झालं, बाहेर आलो. बाहेर पंगत चालू होती. एका मुलाने, लहान मुलाने तुपाची वाटी उचलली. तिथले कार्यकर्ता म्हणाले ए तुपाची वाटी ठेव, तू पाणी वाढ पाणी. लहान लेकराचं वाढायचं पदार्थ काय असतं? पाणी, पत्रवाळी, ग्लास, वाटी आणि मीठ, बरं का. त्या व्यतिरिक्त काही वाढायला देत नाही. सगळं वाढून झाल्यानंतर गावात एकच बहादर असतं, माहितीये का? ते म्हणते अरे ते शामरावला बोलवा. ते येतं, अशी 4ही बोटं तुपात घालतं आणि असं पळतं पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एक थेंब पडेल, आणि ज्याला नाही त्याला काही भेटणार नाही. हे हित आहे आपलं. पण हे हित खरं नाहीये.
हित म्हणजे काय? स्वतःच्या धर्माचं आचरण म्हणजे हित. स्वतःच्या धर्माची विचारसरणी म्हणजे हित आहे आणि हे विचारसरणी अंगीकृत करणं म्हणजे हित आहे. पण आपल्याला आपल्या हिताची चिंताच नाही. चिंता जर असली असती तर आज प्रत्येक माणूस लिहिलेल्या अभंगाचं चिंतन म्हणून केला असता, परमरहस्य ग्रंथाचं पारायण केलं असतं, भगवंताचं नाम हे आवडीनं घेतलं असता. पण आपल्याला आपल्या हिताची चिंताच नाही. तुम्ही म्हणाल, बाई आम्हाला जर आमच्या हिताची चिंता असली नसती तर एवढ्या थंडीत तिथे येऊन बसलो असतो का? असं म्हणजे सर्वांना हिताची चिंता आहे म्हणून सर्वांनी प्रत्येक वेळेस शिवार होत असताना सर्वांनी टाळी वाजून मुखातून नामस्मरण करायचं. शिवार संत सांगतात, माऊली सांगतात, म्हणतात बाबा हा जन्म मिळाला मग या जन्माचं काय करा तर करीबा स्वहित. स्वहित साधा आणि या स्वहिताच्या आडवे येणारे दारा पुत्र वित्तने कामा. दारा दारा म्हणजे कोण? जी तुम्हाला दारीत उभी करते. कुणाचा अधिकार आहे दारात उभी करण्याचा? पत्नी, बायको, मालकीनबाई जिला आपण म्हणतो. दारा दारेपासून प्राप्त होणारा पुत्र आणि त्या दोघाकरिता लागणारा वित्त. वित्त म्हणजे पैसा, संपत्ती. संत सांगतात नाही कामा, हे काही कामाला येणारं साधन नाही. काय येणार नाही? माय तुमच्या मालकाच्या अगोदर जर तुम्ही गेलात, समजा बरं का, मालक कुठपर्यंत येतील? लईत लई खड्ड्यापर्यंत बरं का. ह्याच्या पुढे कुणी येणार नाही. म्हणून संत सांगतात की हे बायको, लेकरं, हे संसार हे काही कामाला येत नाही. कारण बरं ही गाठ जुळली कुठून? जन्माच्या अगोदर का जन्माच्या नंतर? नंतर. जन्माच्या अगोदर केवळ एकच साधन होतं, ते म्हणजे आपला इष्टलिंग. आणि मृत्यूच्या नंतरही एकच येणार आहे, ते म्हणजे आपण केलेले कर्म आणि इष्टलिंग. म्हणून कर्म हे चांगले करायचे. कर्म चांगले घडतात तेव्हा जेव्हा आपण संगत चांगली धराल तेव्हा आपले कर्म हे चांगले होतील. कसे? एक व्यक्ती गोड खव्याचे पेढे बनवायचा आणि बाजारात नेऊन विकायचा. त्याने एका दिवशी संगत धरली. कुणाची? उंदीर मारणाऱ्याचं औषध असतं बघा एक, त्याची संगत धरली. आता मित्र म्हणलं की दुकानी बाजूलाच टाकलं. तो म्हणाला पेढे घ्या, पेढे लय गोड आहेत, लय गोड आहेत. बाजूचं म्हणालं खाल्लं की मरते, खाल्लं की मरते. म्हणून संगती कुणाची धरावी हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. संगत संतन की कर ले, संगत संतन की कर ले, पाण्याचा ठेंब आहे आणि गरम तापलेला तवा आहे बरं का. त्या पाण्याच्या ठेमानं जर त्या तव्याची संगत केली तर त्याचं अस्तित्व तिथं मिटतं. त्याच पाण्याच्या ठेमानं जर एखाद्या फुलाची संगत केली तर ते फुल खिळतं, फुलतं, छान होतं. आणि त्याच पाण्याच्या ठेमानं जर एखाद्या शिंपल्याची संगत केली तर त्याचं रूपांतर मोतीमध्ये होतं. त्या ठेमानं तव्याची संगत करणं म्हणजे या देहानं, या प्रपंचाची संगत करणं. त्याच ठेमानं
फुलाची संगत करणं म्हणजे या देहानं सज्जन व्यक्तीची संगत करणं आणि त्याच पाण्याच्या ठेमानं एखाद्या शिंपल्याची संगत करणं म्हणजे या देहानं संतांची संगत करणं. आणि सर्वात श्रेष्ठ संगती जर कोणती असेल तर संतांची. म्हणून संतांची संगत आपल्याला धरायची आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कर्म चांगले करायचे. कारण आपण शेवटी कर्म आणि इष्टलिंगच नेणार आहोत. आणि जन्माच्या अगोदर सुद्धा जन्माआधी लिंग गर्भात आपल्यासोबत एकच होतं ते म्हणजे आपले इष्टलिंग. आणि मृत्यूच्या नंतरही येणार आहे. म्हणून इष्टलिंगाची दररोज आपण पूजा केली पाहिजे. पूजा करायची माऊली परमरहस्य ग्रंथामध्ये सांगतात. पूजा करायची किती वेळा करायची? 6 वेळा पूजा करी सहजा, त्यावेळा कोण कोण हो जा, जेणे संतोष मी शिवराजा, निरोप तुझा आता. किती वेळा पूजा करायची माय? 6 वेळा करायला सांगतात. आणि तेही कोणत्या कोणत्या वेळेला करायची हे सुद्धा माऊली सांगतात. पहिली पूजा आनंदही करी, प्रहर दिनाली दुसरी, 2 प्रहराती तिसरी 4थी प्रहरंगीची, 5वी सायंकाळी करी, 6वी मध्यरात्री करावयास न करी. लिंगपूजेसी, या लिंगपूजेसी आळस करायचा का माय? नाही, कारण ह्याच्यामध्येच आपल्या जीवनाचं स्वहित आहे बरं का. 6 वेळा करायला सांगतात. 6 वेळा आपल्याकडून पूजा घडणं शक्य नाही याचे उत्तर दिले. 6 वेळा पूजा न घडती जरी, तरी त्रिकाळ लिंग अर्चना करी, त्रिकाळ ही न घडती जरी, तरी तो पशु जड जीव. 6 वेळा नाही झाली तर 3 वेळा करा. तर 3 वेळा जर पूजा आपल्याकडून घडली नाही तर तो पशु कसा आहे? जड जीव आहे बरं का. म्हणून माझी विनंती आहे, 6 वेळा नाही झाली तर 3 वेळा करा. आता 3 वेळा जर पूजा आपल्याकडून घडली नाही, निदान 1 वेळा तरी आपण इष्टलिंगाची पूजा केली पाहिजे. एवढा सुंदर मनुष्य जन्म दिला. आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आणि जो एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला भगवंताने दिलेला आहे, त्या भगवंताचे उपकार आयुष्यभर फिटणार नाही, आयुष्यभर फिटणार नाही. एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला दिला, मग या जन्माचं काहीतरी सार्थक केलं तरच कल्याण आहे, नाही तर नाही. मग या जन्माचं सार्थक कसं होईल? एकमेव साधन ते म्हणजे आपल्या इष्टलिंग. इष्टलिंगाची जर आपण नेहमीप्रमाणे पूजा करा, एकविध भक्ती करू त्या लिंगाची, एकविध भक्ती करू त्या लिंगाची, एकविध भक्ती करू त्या लिंगाची, एकविध भक्ती
धरू नको इतराची आस धरू आस धरू एकविध भक्ती करू कालिकाची एकविध भक्ती करू कालिकाची एकविध भक्ती करू कालिकाची नको इतराची आस धरू नको इतराची आस धरू एकविध आपण कितीतरी वेळा त्या लिंगाची पूजा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, कारण इतराची आस धरून काही फायदा नाही. म्हणून ते इष्टलिंगालाच आपला जीव मानला पाहिजे आपण. कारण ज्या वेळेस माता पार्वती भगवान शंकराला प्रश्न विचारतात, तेव्हा भक्त हा कसा असावा, लिंग भक्ताचं काय आहे, लिंग काय आहे, त्यावेळेस भगवान शंकर सांगतात, लिंग हाची जयाचा प्राण, तो हरवताची सोडी प्राण, ऐसे हे वीर सेव लक्षण, ते जाण देवी साचा. लिंग हाच आपला जीव असला पाहिजे, आपला विश्व असला पाहिजे, आपला प्राण असला पाहिजे. लिंगामध्येच आपण गुंतून राहिलं पाहिजे, त्यांची दररोज आपण पूजा केली पाहिजे. एवढा सुंदर इष्टलिंग आपल्या करस्थळावर ठेवलेले, ज्याचं सामर्थ्य सांगत असताना लिंग जेव्हा बोलायला लागतो तेव्हाच वेद बोलतो, लिंग जेव्हा चालायला लागतो तेव्हाच सूर्य चालतं, लिंग जेव्हा हलायला लागतो तेव्हाच वायू हलतं. सता मात्र कुणाची, या लिंगाची एवढं सामर्थ्य या लिंगामध्ये आहे. या लिंगाची आपल्याला दररोज प्रमाणे पूजा करायची आहे. कारण बायको लेकर संपत्ती हे काय कामाला येणार साधन नाही. मग केलात ना बायका, आता तुम्ही तर केलात बायका, बायका केलेल्याने काय करावं, एक एक केला, काही जणांनी तर दोन दोन केल्या. साधलं बाबा तुमचं, आता एक भेटायला सुद्धा अवघड आहे. बरं केलात ना बायका, बायका केलेल्याने काय करावं, तर अभंगाचं दुसऱ्याचं
शिवनाम उच्चारी दरवणी अंतरी दृढ प्रेम केलात ना बायका बायका केलेल्याने काही करावं तर निष्काम होऊन शिवनाम उच्चारी काम थोडं बाजूला सारून आपल्याला भगवंताचं नाम घ्यायचं निष्कामपणे घ्यायचं आणि कसं घ्यायचं अंतःकरणात दृढ प्रेम ठेवून अत्यंत प्रेम ठेवून आपल्याला भगवंताचं नाम घ्यायचं का घ्यायचं नाम घेतल्याने कल्याण होतं आणि नावामध्ये आणि नामामध्ये फरक आहे बरं का नाव हे व्यक्तींचं घेतलं जातं तर नाम हे भगवंताचं घेतलं जातं शास्त्र सांगतं संत सांगतात असं नाव घ्या की जे नाव घेतल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होईल आणि ते नाम जर कुणाचं असेल तर ते म्हणजे भगवंताचं आहे मग आपण सर्वजण घेतलंच पाहिजे का घेतलं पाहिजे सुदैवनी गोड नाम हे शिवाचे घेई घेई वाचे माया माझे सुधा सुधा म्हणजे काय अमृत आणि अमृतापेक्षाही जर गोड काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे कसे नाम गोड आहे पण आपल्याला घ्या वाटत नाही दारू कडू आहे पण आपल्याला सोडा वाटत नाही कडूच आहे ना आमच्या गावात घडलेली घटना आहे बायको नवऱ्याला रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका एक दिवस नवरा वैतागला आणि झाकणभर दारू बायकोलाच पाजवली हे दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है दारू 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 यारो अक्कल गुम हो जाती है अपने जेब से खर्च करके मुंह में मट्टी गिर जाती है अपने जेब से खर्च कर मुंह में मट्टी गिर जाती है जेब से पैसे खर्च के मुंह में मट्टी गिर जाती है अपने जेब से पैसा खर्च करूं मुंह में मट्टी गिर जाती है दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पिया रो दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है अक्कल गुम हो जाती है अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है म्हणून दारूला हात सुद्धा लावायचं नाही कसे तो नवरा वैतागला आणि झाकणभर दारू बायकोलाच पाजवली बायको म्हणाली हे तर खूप कडू आहे नवरा म्हणाला तुला आज कळालं का हे दुःख मी कसं पचवत असेल मी काय एन्जॉय म्हणून पितो का ते मज मला कळत असतं बरं का अहो, ह्या अशा व्यक्तींना सांगून काही उपयोग नाही कसे आमच्या गावात घडलेली घटना आहे आता सगळं आमच्या गावातच घडतं बरं का ज्याला कळालं त्याला धन्यवाद आणि ज्याला नाही कळालं ते प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही कसे आमच्या शेजारीचे काका राहायचे तू खूप दारू प्यायची दारू पिऊन पिऊन त्यांच्या किडण्या झाल्या फेल खराब झाल्या त्यांना ऍडमिट केलं मी त्यांना भेटायला गेले मी म्हणलं काय काका एवढं सुंदर देवाने आयुष्य दिलं आणि तेही तुम्ही व्यसन करून वाया घालता ते म्हणले बाई काय पण बोलू नको मी दारू ब्रँडेड पित होतो या किडनीतच काहीतरी फळ झाला असेल आता अशा व्यक्तींना सांगून काही उपयोग करणार आहे का नाही कसे या दारूच्या ऐवजी जर तुम्ही नाम घ्याल तर नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही पण आपल्या गावात कसं असतं आता काही जण असे असतात जे सप्ता फिरता कीर्तन फिरताना आपल्याला काही पटत नाही समजावं त्यांच्या अंगातलं पाप अजून गेलेलं नाही कारण ज्या व्यक्तीच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही म्हणून समजावं त्यांच्या अंगातलं पाप अजून गेलेलं नाही आणि ते पाप जर नष्ट करायचं असेल तर केवळ आपण नामचिंतनच केलं पाहिजे संतांची संगत धरली पाहिजे संतांची संगत धरल्यामुळे काय होतं तर आपल्याला नामाची गोडी कळते किती अमृतापेक्षाही गोड नाम आहे आणि माऊली आपल्याला म्हणतात बाबा हे नाम घ्या घ्या घे घे आपण एक वेळेस सांगल्यानंतर ऐकत नाही म्हणून पुन्हा पुन्हा विनवणी करतात
घे घे वाचे माया माझी माय माझे वाचे घेई घेई वाचे माय माझे माय माझे घेई घेई वाचे माय माझे माय माझे घेई घेई वाचे माय माझे माय माझे घेई घेई वाचे माझे सुधरून गोडे नाम यसे वाचे सुधरून गोडे नाम यसे वाचे घेई घेई वाचे माय माझे माय माझे घेई घेई वाचे माय माझे माय माझे घेई घेई वाचे माय माझे हे सुधरून गोडे नाम यसे वाचे सुधरून गोडे नाम यसे वाचे घेई घेई वाचे माय माझे घेई घेई वाचे माय माझे घेई घेई वाचे माय माझे माय माझी एक वेळा सांगण्याच्या नंतर आपण ऐकत नाही म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात घे घे वाचे वाचा वाचा म्हणजे जीभ आणि त्या जीभीला माय म्हणून सांगतात बरं का. समजा एखादा खोडकर जर लेकरू असेल तर त्याची माय त्याला म्हणती माय थोडंसं खा माय थोडंसं खा माय. कसे पोट भरणारे आपलं पण तळमळ असते आईची. त्याच पद्धतीने कल्याण होणारे आपलं सार्थक होणारे आपलं पण तळमळ असते संतांची आणि त्याच हेतून संतांनी अभंग लिहिले परमरहस्य ग्रंथाची निर्मिती केली अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन केलं. मग यामधून आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे काहीतरी घेऊन गेलं पाहिजे म्हणजे चप्पल घेऊन जाऊ नका हीच विनंती आहे बरं का. आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं काहीतरी या कीर्तनातून घेऊन जा. नाम घ्या सतत भगवंताचं नाम चिंतन करा का कारण हे संसार हा पूर्ण होणारी गोष्ट नाही. ज्याला अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे बरं का. संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झालाही नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. एवढा श्रीमंत बलवान सामर्थ्यवान सामर्थ्य म्हणावं तर सगळे देव रावणाच्या बंदिशात होते. ताकद म्हणावी ते काय कमी नव्हती. परिवार म्हणावा तोही काही लहान नव्हता. किती हजार बायका होते रावणाला 80,000. आपली एकच फुरी करती 80,000 बायका होत्या. सामर्थ्य पण होतं ताकदवान होता विद्वान होता पंडित होता. जे आपण शिवतांडव स्तोत्र ऐकतो जटाटवी गलब जल प्रवाह पावित स्थले गले वलंब लंबिता भुजंग तुंड बालिका डमंड मंड मंड मंडितान मंड किशोर चंद्रशेखरी रती प्रतिशम मम. जे आपण तांडव स्तोत्र ऐकतो त्याचा निर्माता त्याचा रचयिता रावणच होता. एवढा ताकदवान पंडित विद्वान सामर्थ्यवान रावण होता. त्याच्या संसारातील 3 इच्छा होत्या. पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावावी. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड करावं आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणावा. एवढा श्रीमंत विद्वान बलवान रावण मेला पण आजपर्यंत ना स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे न समुद्राचं पाणी गोड आहे न सोन्याला सुगंध आहे. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही म्हणून इच्छाच ठेवायची नाही. तुम्ही म्हणाल बाई काही इच्छा नाही हो फक्त जीवनामध्ये शांती मिळावी. पण एक लक्षात ठेवा शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांतीची इच्छा जर आपल्याला मिळवायची असेल तर पहिले इच्छेला आपण शांत केलं पाहिजे. लेकिन ही इच्छा बडी बेवफा होती पुरी होते ही बदल जाते. इच्छा ही अशी एक गोष्ट आहे एक पूर्ण झाली लगेच दुसरी माणसापुढे उभी राहते. त्याला दरिद्री म्हणतात तहान संपत नाही. कसे इच्छेचं आणि माणसाचं नाते इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. पण संत सांगतात जेवढी या संसाराची बरोबरी कराल तेवढेच परमार्थापासून लांब जाल. परमार्थ आहे हा विषय मनाचा आणि करावा लागतो तोही मनासाठीच. पण कसे आपल्याला परमार्थ आवडत नाही. का आवडत नाही? कारण परमार्थात गेल्याच्या नंतर आपल्या मनाचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून आपल्याला परमार्थ आवडत नाही. पण ज्याला या परमार्थातली गोडी कळाली ते नक्की परमार्थ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना भगवंताचं नाम घ्यायचं आणि तेही अंतःकरणापासून घ्यायचं. नक्की आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक वेळेस आपण वर हात करून टाळी वाजून भगवंताचं नाम गाऊ.
भजवन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ माधवा. हे भज मन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ माधवा. भज मन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ माधवा. प्रत्येक अनेक गाव फिरले बरं का, पण असं गाव कुठं सापडलं नाही. अत्यंत दृढ प्रेमाने तुम्ही भगवंताचं नामचिंतन करता. पण काही काही कसे असतात बरं का. एका गावामध्ये असंच आम्ही गेलो. महाराजांजवळ एक बाई आली, म्हणाले महाराज मला अशी सून द्या की सगळं माझं ऐकणारी हवं. महाराजांनी तशी सून आणली, दिलं लग्न लावून. सासूबाई म्हणायची भांडे घास, ती म्हणायची हो. सासूबाई म्हणायची स्वयंपाक बनव, ती म्हणायची हो. सासूबाई म्हणायची झाडून काढ, ती म्हणायची हो. पण करायचे काही नाही. योगायोगाने महाराज त्याच गावात परतले. ती आजीबाई महाराजांजवळ आली, म्हणाली महाराज कशी सून दिला. मी म्हणलं भांडे घास, ती म्हणती हो. मी म्हणलं झाडून काढ, ती म्हणती हो. मी म्हणलं स्वयंपाक बनव, ती म्हणती हो. पण करत काही नाही. महाराज म्हणाले सुनबाई आहेत का इथं. सासूबाई म्हणाले हो आहे. बोलवा त्यांना. सुनबाईला बोलून घेण्यात आलं. महाराज म्हणले का हो सुनबाई, तुम्ही सासूबाईचं काय ऐकत नाही. ते म्हणले महाराज आपलं नुसतं हो हो म्हणायचं ठरलं होतं, ऐकायचं ठरलं होतं, करायचं काही ठरलं नव्हतं. आता तसंच तुम्ही म्हणाल बाई आमचं फक्त इथं बसून ऐकायचं ठरलं होतं, टाळी वाजून मुखातून नाम स्मरण करायचं ठरलं नव्हतं. असं करायचं नाही. कारण नामचिंतन हे आपल्या कल्याणाकरता घेतलं जातं. नामचिंतन घेतल्यामुळे काय होतं, केल्यामुळे काय होतं. इष्टलिंग धारण केल्याने शरीर शुद्ध होतं. भगवंताचं नाम जपल्याने वाणी शुद्ध होते. आणि ईश्वर चिंतनामुळे अपवित्र झालेलं मन हे नामचिंतनामुळे पवित्र होतं. संसारामुळे अपवित्र झालेलं मन हे नामचिंतनामुळे पवित्र होतं. म्हणून आपल्याला सर्वांना नामचिंतन करायचं. संत सांगतात, म्हणतात बाबा वेद वाचू नका, रुद्र म्हणू नका, पंचाक्षरी जपू नका, निदान शिवशिव तरी म्हणा. आपल्या अंगणात येणारी चिमणी सहजपणे चिवचूच्या रूपात शिवशिव म्हणते. पण आपण मात्र सकाळी उठल्याबरोबर काय म्हणतो माय, चहा चहा म्हणतो. आता चहा चहा म्हणणारे आपण श्रेष्ठ का चिवचिव म्हणणारी चिमणी. चिमणी श्रेष्ठ. आणि असं म्हटलं जातं या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ जन्म जर कोणता असेल तर हा मनुष्य जन्म आहे. पण या मानवाला एवढं सुद्धा कळत नाही की सकाळी उठल्याबरोबर काय म्हणावं. सकाळी उठल्याबरोबर आपण जर नामचिंतन केलं तर आपले पापे नष्ट होऊन आपल्याला पुण्य भेटतं. म्हणून सर्वांनी उठल्याबरोबर त्या पारशा अंतरुणातच आपण भगवंताचं नाम हे मन निर्मळ ठेवून घेतलं, नक्की भगवंत आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही, प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच आपल्याला या जन्मामध्ये येऊन करायचे. काय करायचं तर नामचिंतन करायचं. आता तुम्ही म्हणाल बाई आम्हाला नामचिंतन तर फार करावं वाटतं पण वेळच मिळत नाही. अशाही लोकांना संतांनी उत्तर दिलेले, आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमेश्वर पाणी स्मर बरावा उठता बसता खाता पिता जरी आपण
भगवंताचं नामचिंतन केलं तरी आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला जसं वेळ भेटल तसं आपण नामचिंतन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? अंतःकरणात दृढ प्रेम ठेवून केलं पाहिजे. का केलं पाहिजे? प्रेमाने काय होतं तर अभंगाचं तिसरं प्रेमाचा गीत, प्रेमाचा गीत, पार्वतीचा बोले. पार्वतीचा पती प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, पार्वतीचा प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, पार्वतीचा पार्वतीचा बोले. प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, पार्वतीचा पती प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, प्रेमाचा अंकित, पार्वतीचा पती. पार्वतीचा पती प्रेमाचा पार्वतीचा पार्वतीचा पती नजोडी नजोडी संगती प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती नसोडी संगती प्रेमळाची. प्रेमाने काय होतं तर आपल्याला भगवंताला जिंकून घेता येतं, मिळवून घेता येतं, अंकित करून घेता येतं. पण प्रेम कसं पाहिजे? दृढ प्रेम पाहिजे. तेव्हाच आपण भगवंताला जागा करू शकतो, आपला अंकित करून घेऊ शकतो. या ठिकाणी पार्वतीचा पती म्हटलेला आहे. कशामुळे म्हटलं असेल हो? भगवान शिवाच्या ठाई प्रेम ही भावना नाही, तिथं वैराग्य आहे. जोपर्यंत माता पार्वती आणि भगवान शंकराचा संयोग होत नाही तोपर्यंत प्रेम ही भावना निर्माण होत नाही. म्हणून या ठिकाणी पार्वतीचा पती म्हटलेले. आणि आपण जर अत्यंत प्रेमळ बनून जर त्यांच्या जवळ राहिलो तर भगवंत हा प्रेमळाची संगत कधीही सोडत नाही. मग या ठिकाणी आपल्याला अत्यंत प्रेमळ बनून भगवंताच्या जवळच राहायचंय. का राहायचंय? कारण सुख देईल शंकर करा पूजन नमस्कार. आपली मागणी काय असते? जरी आपण सहज जरी मंदिरात गेलो, देवाला म्हणतो देवा मला सुखी ठेव. आता जर सुखात राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम घ्या. का? सुख देणारा तो भगवान शंकर आहे. सुखाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला पूजनच करावे लागेल, भक्तीच करावी लागेल. मोबाईल बघून काही फायदा होणार नाही. काही व्यक्ती तर असे असतात कीर्तनात येऊन क्रिकेट बघतात. तसं करायचं नाही, आपण बघायचं नाही. कारण आपण आलो इथं भक्ती करण्यासाठी आणि इथं येऊन जर आपण क्रिकेट बघलो तर काही फायदा होणार नाही. कसे मोबाईलचा चांगला वापर करत असेल ना तर तो मोबाईल फार छान आहे. तुमच्या घरी जर सकाळी ओम नमः शिवाय मंत्र लागत असेल तर तो मोबाईल फार चांगला आहे. पण तुमच्या घरी जर सकाळी झुकेगा नाही साला जर लागत असेल तर त्याचा परिणाम पण वाईट आहे. पप्पा काय बी झालं झुकेगा नाही साला, त्याचा परिणाम पण वाईट होतो. म्हणून मोबाईलचा वापर करा, आपण चांगल्या पद्धतीने करा. कसे आजकालची इंडिया नॅशनल इंडिया, पैसे देण्याचा काळ गेला. आता फोन पे, गुगल पे, पेटीएम
एका मुलाने बापाकडून 1.5 लाख रुपये घेतले आणि त्याचा एक आयफोन घेतला. त्यामध्ये नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केले. फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, इंस्टाग्राम काय. तो इंस्टाग्राम लई पाहायचा. पाहत असताना त्याला एका मुलीची फोटो दिसली. त्याला ती फार आवडली. तो लगेच टाकला, यू आर सो ब्युटिफुल, तुम्ही खूप सुंदर आहात. तिकडे तिच्या मनाला लागली. ती म्हणाली, मनापासून धन्यवाद. आता ती मनापासून धन्यवाद म्हणल्यावर हे रात्रभर झोपला असेल का हो? सकाळी शुभ सकाळ, दुपारी शुभ दुपार, संध्या शुभ संध्या, रात्री शुभ रात्री, असं शुभ शुभ करत करत त्याचं रूपांतर शुभ मंगलमध्ये झालं. दोघांच्याही आई वडिलांना वाटलं उरखून दिलेलं बरे. बघा, लग्न झालं, जेवण झालं, मस्त दोघे जण बाहेर बोलायला आले. पहिलीच भेट, काय बोलावं कळत ना. मुलगा म्हणला, अगं राणी, आता आपलं लग्न झालेलं आहे, आपण कुठं फिरायला जाऊ हे तुझ्या म्हणण्यावर. कधी नाही बोललेली, पहिल्यांदा बोलली. कधी कोणाला फोनवर नाही, कधी कोणाला प्रत्यक्षात भेटून नाही, नुसतं चॅटिंग. कधी नाही बोललेली, पहिल्यांदा बोलली. ती म्हणाली, आपण आहे ना दमबुकत मिला जाऊ, थकाली थकाली जाऊ. तुम्ही पण नवेत कपले लेवा आणि मी बी नवीत थाली लेवते. आता आपल्याला कळतं का होती बोबडी आहे, मुख्य आहे, भैरी आहे. नाही, फोटो बघली, पसंत आली, दिलं लग्न लावू. आपल्या जर जीवनाचं आबा डबा चबा जर करून घ्यायचा नसेल तर मोबाईलचा वापर करा, पण चांगल्या पद्धतीने करा. जेवढं होईल तेवढं वापर टाळा आणि भगवंताचं नाम घ्या, कारण नाम घेतल्यामुळे कल्याण होतं. म्हणून एक वेळेस आपणावर हात करून मध्यंतरीचं गुणगान गाऊ आणि ज्याला हाता असेल त्यांनीच टाळी वाजवायचं. मागचे पुरुष मंडळ सगळ्यांनी टाळी वाजवायचं बरं का. बोला शंकर भूमा, शंकर भूमा, शंकर भूमा, टाळी टाळी. शंकर भूमा, शंकर भूमा, शंकर भूमाई, शंकर भूमा, शंकर भूमा, शंकर भूमा, अभंगाचा पूर्वार्ध संपले तर आता आपण उत्तरार्धाकडे वळू. आणि उत्तरार्धाकडे वळत असताना माऊली आपल्याला उपदेश करतात. म्हणतात, बाबा, आता आपल्याला हा जन्म मिळाला खरा, पण हा जन्म कसे? नर जन्म जळा वरील तरंग, सखा उमारंग जवळी करा. नर जन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे आणि या विश्वामध्ये, या जगामध्ये आपलं सखा जर कोणता असेल तर ते म्हणजे भगवान शिव. हाच आपला सखा आहे. म्हणून त्याच्याशीच आपण संबंध जोडले पाहिजे, त्याचीच आपण दृढ भक्ती केली पाहिजे. अहो, भक्ती एवढी करा, भक्त हा भक्ती करण्यात वेड व्हावं आणि भगवंतानं त्या भक्ताची भक्ती बघून वेड व्हावं. एवढी दृढ भक्ती आपली असावी लागते. आपली एवढी दृढ भक्ती असावी की भगवंत आपल्या पुढे वेडा झाला पाहिजे. होऊन या वेडा भोवता भोवता करी न सांगता हो बुनिया बेड़ा